पौलाचे तिताला लिहिलेले पत्र अध्याय 3. पौलाचे तिताला लिहिलेले पत्र अध्याय 3. ख्रिस्त शिष्यास साजेसे वर्णन व त्याचा पाया. ख्रिस्त शिष्यास साजेसे वर्णन व त्याचा पाया. त्यांनी सत्ता व अधिकार यांच्या अधीन राहावे, आज्ञा मानाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व मनुष्यांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यास आठवण दे. कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध, अवाज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकाचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणारा परमेश्वर याची दया व मनुष्यावरील प्रीती प्रगट झाली, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुल ओतला, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. हे वचन विश्वासनीय आहे आणि तू या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावे, अशी माझी इच्छा आहे. यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी चांगली कर्मे आचरण्याचे मनावर घ्यावे. या गोष्टी मनुष्यास चांगल्या व हितकारक आहेत. मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयी भांडणे यापासून दूर राहा, कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत. तट पाडणाऱ्या मनुष्याला एकदा दोनदा बोध करून मग वर्ज कर. असा मनुष्य बिघडला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरवले असून तो पाप करतो, हे त्याला ठाऊक आहे. सलाम, सलाम. मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझकडे पाठविले, म्हणजे होईल तितके करून मजकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालविण्याचा मी निश्चय केला आहे. जेना शास्त्री व अपुल्लो यास काही उणे पडू नये, म्हणून होईल तितक्या तयारीने त्यास रवाना कर. आपल्या लोकांनी अगत्याच्या बाबीसंबंधी गरजा पुरविणे चांगली कर्मे आचरण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत. माझ्याबरोबरचे सर्व तुला सलाम सांगतात. विश्वासामधील जे लोक आम्हावर प्रीती करतात, त्यास सलाम सांग. तुम्हा सर्वाबरोबर कृपा असो.